करायचं आहे. तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बसतो त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर सालाबाद प्रमाणे यंदाही आमचे मित्र प्रथमेश पाटील, लोचन मोहिते आणि साईराम काळे यांच्या घरी आपल्याला इन्व्हिटेशन आलेलं आहे गणपतीचं. तर आज पहिलाच दिवस आहे आणि पाटीलचा गणपती अजून आणतायत. ऋतिक आणि सिद्धांत गेलेत. तर मला फोन केला नव्हता पण मी झोपलो होतो. पण मी सकाळी उठलो होतो, त्यानं त्याची फोनची वाट बघत होतो पण नाही. परत मी झोपलो. त्यानंतर लोचनचा पण फोन आला. आता सगळ्यात पहिला पाटीलकडे जाऊया आणि पाटीलकडून मग लोचनकडे जाऊया. मग साईचं बघू कधी बोलवतोय. तर प्लॅनमध्ये जरा तर थोडा चेंज झाला आणि पाटीलच्या ऐवजी आता पहिला जातो लोचनकड. कारण की पाटीलचा घेऊन निघाला आहे दादरवरून आत्ताच मूर्ती. तर आधी होतं लोचन आणि नंतर पाटील. आतमध्ये सगळी तयारी चालू आहे. आरतीची फक्त मूर्ती आतमध्ये घेतली आणि आता पूजाने आहे. तर लोचनच्या घरी आता पूजा होती आणि तिला जरा वेळ लागणार होता. तरी 1-1.5 तास जायला बोललो त्यांनी. आणि इतक्यात प्रथमेशकडं सिद्धांत आणि ऋतिक यांनी गणपती घेऊन आलेत. आता तिथं आलोय मी. एक त्याची गल्ली मला माहिती नाही तरी आलोय मी आतमध्ये. आता बघू. एकंदर सगळी तयारी चालू आहे. प्रथमेशच्या पण घरी सगळी आता आरतीची तयारी होत. त्यानंतर ऋतिक सोबत गेले होते. आणलं नाही मूर्ती नीट व्यवस्थित छान अशी. तो लोचनची पण मूर्ती बघितली नाही मी. तसं निघून आलो कारण की त्याला टाइम लागणार होता. तिथं 1-1.5 तास तो बोललो पूजेला. तेवढ्यात मी जाऊन येतो बोललो. इथं बघू आणि मग परत जाऊ लोचनकडे. मला विचारा गणपती तू आणलाय. हॅलो तुला लाव अक्षता. काय बोलता फुलं याच्यावर अक्षता, याच्यावर अक्षता, फुलं आणि मंत्र म्हणायचा असतो. प्रथम दर्शन प्रथमेशने करायचं आहे. विश्वा पाहिजे. हा मटकी बोल ना. तू पण खा, तुझा उपवास आहे. बस ना तू पण. तर परत एकदा लोचनकडे आलोय. प्रथमेशकडे झालं नाश्त्याची व्यवस्था आणि केली नव्हती सगळी. आता त्याच्याकडून झालंय. आता लोचनकडे परत आलोय. लोचनकडे पूजा चालू होती म्हणून तो मला 1-1.5 तास लागेल म्हणून प्रथमेशकडे जाऊन आलो. आणि आता परत बॅक टू लोचन. काढून घे बघू. हा हा
हा तर फायनली बॅक टू होम. तर घरी आलोय आणि येताना म्हणजे 100 मीटर पण अंतर नाही ते एवढे जवळजवळ मंडप लावलेत आणि भरपूर ठिकाणी अजून घरचे पण गणपती आणतात लोक. ढोल तसे वाजतात, भरपूर काय काय गुलाल उधळतात, लहान लहान मुलं नाचतात, सगळे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे नाचतात. गणपती अजून घरातले पण घेऊन येतात, त्यासोबत मंडळातले आहेत ते पण घेऊन येत आहेत. रस्त्याला प्रचंड प्रमाणात असे मंडप लागले, लाईटिंग लागले सगळीकडं. बोलू तेवढं तेच कमी. पण आता सकाळी प्रथमेश तर आजचं असं माझं जरा उलटसुलट झालं. म्हणजे लोचनकडे गेलो तर तिथं पूजेची तयारी आणि होती म्हणून मग बोललो की प्रथमेशचा ऋतिकने आणि सिद्धांनी गणपती घेऊन आले सकाळी. मग लोचनकडून तसंच पाटीलकडे गेलो प्रथमेशकडे. मग त्याचा गणपती आरती आणि झाली. मग त्याच्यानंतर तिथं नाश्ता केला सकाळचा, मिसळपाव नाश्ता होता. आणि मग तिथून तसंच मग लोचनकडे आलो. तोवर तर तिथे सगळी म्हणजे पूजा होती आणि सगळी आरती आणि सगळी झाली. आरती संपली आणि तेवढ्यात मी तिथं पोचलो आणि मग ते सगळं झालं. आणि मग तिथं लोचनच्या इथं दुपारचं जेवण झालं. तर त्यामध्ये उकडीचे मोदक, भात, 2 भाज्या, पालेभाजी, सगळं असं व्यवस्थित जेवण एकदम मस्त. आणि मग तिथून आता आलोय घरी आणि आता सायंकाळी जायचं साईकडं ला फोन केला तर तो एक स्वतः मूर्तिकार असून त्याने स्वतःच्या अजून घरचा गणपती रंगवलेला नाही आहे. आणि हे मी त्याला फोनवरती बोललोय आणि आता त्याच्या घरी जाऊन पण त्याला मी ते बोलणार. दरवर्षीच आहे त्याचं. गेल्या वर्षी पण त्यानं ऑर्डर घेतलेली बाहेरचे 2-3 गणपती. त्यानंतर त्याला स्वतःच्या घरचा गणपती होता तो तसाच पेंडिंग ठेवला होता. आणि यंदा ही ऑर्डर न घेता पण त्यानं तसंच केलेलं आहे. त्याचा आळसपणा आहे आणि तो त्याला बोलावा लागेल. बस आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू. जर मध्ये कुठं काय गेलो तर ते दिसेलच तुम्हाला. पण घरोघरी गणपती आहेत. आत्ता पण खालून गणपती नेतात, ओरडतात गणपती बाप्पाने. असं बरोबर समोर मंडप लागले गाण्याने वाजतात. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला कुठं आवाज येत असेल तर समजून घ्या. आणि कॉपीराईट आला तर मला ते म्यूट करायला लागतं आहे. कारण की त्या दिवशी पण बड्डेच्या ब्लॉगमध्ये म्हणजे तो बॅकग्राऊंडला टी व्हीला गाणं लावलं होतं त्याच्यावर पण कॉपीराईट पडल्याचा आवाजपासून मग ते म्यूट केला आहे तेवढा पार्ट. हाय ग जाम हेवी झालं आहे पोट. सकाळी मिसळपाव, त्याच्यानंतर दुपारी असं जेवण, डाळ भात, उकडीचे मोदक, भाजी, वाल्याची भाजी, त्याच्यानंतर परत पालेभाजी होती, कोबी आणि परत चणा डाळ होती ती भाजी. ही तर आज पहिला दिवस आणि आज ही सुरुवात आहे गणपतींची. आणि त्याचबरोबर माझी मैत्रीण प्रगती आणि आज तिचा वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. आणि आज गणेश चतुर्थी म्हणजे एक चांगला दिवस आला तिच्या बड्डेला. तर बस. आणि तर गेले भरपूर दिवस आता आगमनाने चालू झाले होते. तर तेवढ्या ह्याच्यात इंस्टाग्रामची जी फीड होती ती गणपतीचे रील येत आहेत, पोस्ट येत आहेत. पण काल की परवा 5 तारखेला लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली ह्यांची प्रथम दर्शन झालं. आणि त्यानंतर इंस्टाग्राम फीडवरती फक्त तेच. इंस्टाग्रामवर बाकी आता कायच नाही आहे. फक्त लालबागचा राजा, गणेश गल्ली मुंबईचा राजा हे दोघांचेच फक्त फोटो व्हिडिओ जास्तीत जास्त दिसत आहेत. अख्खी फीड त्यांनी दोघांनी भरून घेतलेली आहे. तर बस आता हा गणेशोत्सव असा चालू राहणार पुढचे 10 दिवस. इकडं रोषणाई असणार आहे, आवाज मंडपात, गाणी, सगळीकडं लाईटिंग आणि असणार आहे. तर बस. आणि लालबाग साईडला तर जात असाल तुम्ही तर गाडी नेणं टाळा. कारण की ट्रॅफिक आहे. लालबाग ते पूर्ण शिल्पकुचाने रोड पूर्ण बंद केलेले आहे. गाडी न्यायला झाली तर करी रोड मार्गे तशी तिकडून घेऊन जायला लागते. जर 7 रस्ते मुंबई सेंट्रलला जायचं असेल तर, नाही तर मग भायखळ्याच्या ब्रिजने असं जाऊन उलटसुलट होतं. सगळ्यात बेस्ट मोनो आणि ट्रेन. तर आज आहे दिवस दुसरा आणि काल मी साईकडे जाताना आलो म्हणून मग आत्ता निघालो. आणि माझ्या मागे जे बघताय ते थुकलेलं नाही तर ते पाणी आहे. आमच्या समोरचे जे आहेत त्यांच्या रोडला वेल्डिंग केलेली तेव्हा ते पाणी लागलं होतं तेव्हा ते तसं टाकलेलं आहे. ते थुकलेलं नाही तर दिसायला कसं वेगळंच वाटतंय. पण बॅक इन टॉपिक. तर
काल जाताना आलं म्हणून मी आज होतो. आज आहे दिवस दुसरा गणपतींचा. तर दुसऱ्या दिवसाचा हा व्लॉग कंटिन्यू करतोय मी आणि कदाचित आजच अपलोड करीन नाही तर उद्या करीन. बस प्रथमेशकडे काल जाऊन आलो, लोचनकडे जाऊन आलो, आज साई. चला तर असं एक प्रचंड भयानक असं ट्रॅफिक पार करून आता शेवटी आलोय मी साईच्या इथं. आता जाऊया. एक्स्ट्रा पार्ट नाही आहे नील तुटलं तर असं निघतं ते. दादा आधीच्या कामावरती मॅडम होती ना सोडलं नाही सोडलं पार्सल वाजते का आलो आता घरी आणि ब्लॉग एंड. 2 दिवस आहे, पहिला दिवस आणि आजचा दिवस. आज फक्त साईकडे गेलो. स्वतः मूर्तिकार असल्याबरोबर काय म्हणजे हेच नाही आहेत त्याच्या स्वतःचा गणपती मला स्वतः बनवतात. आणि जी दुसरी मूर्ती बघितली ती बाजूच्या काका आहेत ते गेले 2 वर्ष साई त्यांची पण बनवतात. त्यांना पण बालमूर्ती आवडते म्हणून. तर साई पण बालमूर्तीच बनवतो आणि फक्त शाडूची माती, नो POP. तर कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बघू अजून भरपूर व्हिडिओ येत राहतील असेच. अजून भरपूर जणांनी इन्व्हिटेशन दिलं आहे तर त्यांच्या घरी जाणं होतंय की नाही ते आपण बघूच. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉग